परिषद निवडणुकीत अचानक वाढलेला तुफान तणाव आणि एक धक्कादायक दावा. राजाभाऊ वाजे यांना 100 कोटी आणि केंद्रात राज्यमंत्री पदाची ऑफर नेमकी कोणी दिली, हे आरोप केलेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रदेश पदाधिकारी आणि नाशिकचे माजी आमदार वसंत गीते यांनी. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगर परिषद निवडणुका सध्या राज्यभरात चर्चेत आहेत. कारण येथे भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे चौघेही वेगवेगळ्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने नुकताच निष्ठावंतांचा मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यात नाशिकचे माजी आमदार वसंत गीते यांनी असा दावा केला की भाजपने राजाभाऊ वाजे यांना पक्षात येण्यासाठी 100 कोटी रुपये आणि केंद्रात राज्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. याहून धक्कादायक म्हणजे अशीच ऑफर अजूनही दिली जात आहे, असेही गीते म्हणाले. गीतेंनी पुढे सांगितले की राजाभाऊ वाजे यांना ही लालूच देण्यात आली, पण त्यांनी ठामपणे नकार दिला. हा नेता निष्ठावंत आहे, नीतिवंत आहे आणि अशा नेत्याची प्रतिष्ठा सिन्नरच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. या आरोपाची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. सिन्नरमध्ये सध्या मोठाच राजकीय संघर्ष पेटला आहे. भाजपमध्ये गेलेले उदय सांगळे आणि हेमंत वाजे यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका वाढली आहे. वसंत गीतेंनी थेट आरोप केला, भाजपने वाजे यांचे घर फोडले. ज्यांनी सिन्नरसाठी आयुष्य खर्च केले त्यांनाच त्रास दिला जातो आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे. दुसरीकडे भाजपचे उदय सांगळे आणि राजाभाऊ वाजे यांच्यातही आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढलेला दिसत आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. पण ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी अजून एकही राज्यस्तरीय नेत्याने सभा घेतलेली नाही. हा मुद्दा देखील सध्या चर्चेत आहे. तर सिन्नर नगर परिषद निवडणूक फक्त स्थानिक नाही तर राज्यातील दोन्ही शिवसेनेच्या प्रतिष्ठेची लढत आहे आणि 100 कोटी राज्यमंत्री पदाची ऑफर हा दावा आगामी दिवसात आणखी मोठी राजकीय खळबळी उडवू शकतो. या आरोपांवर भाजपची अधिकृत प्रतिक्रिया काय येते, राजकीय नाट्य आणखी कोणत्या टप्प्यावर जातं, यावर आमचं लक्ष राहील. अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.